पुणे महानगरपालिकेच्या टॅक्स विभागामध्ये आहे। तुम्हाला हे सगळे फायलींचे डोंगरच्या डोंगर दिसतील। या फायलींच्या डोंगरमध्ये जसा हे सुभाष जाधव नावाचा व्यक्ती बुडून गेलेला आहे किंवा खचून गेलेला आहे, दबून गेलेला आहे, तसंच या पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणारे लाखो लोक या कर विभागाच्या ह्या हिटलरशाही किंवा निजामशाही कर आकारणी पद्धतीमुळे बुडून गेलेले आहेत। हा एक सामान्य रिक्षा चालक माणूस आहे। रिक्षावरती किती त्याचं पोट भरणार आणि किती स्क्वेअर फूटचं घर आहे तुमचं? 750 स्क्वेअर फूटचं चाळीतलं घर आहे बरं का विचारायचं। आणि या माणसाने म्हणजे गरिबीनुसार पैशांवर काही टॅक्स भरू शकला नाही, तरी सुद्धा त्यांनी 30 सप्टेंबर 2020ला पालिकेने जे काही असं निजामी टॅक्स लावला होता 2,10,635 रुपये या माणसाने भरलेत। आणि त्याच्यानंतर परत या माणसाची परिस्थिती होऊ शकली नाही, परत ते टॅक्स थकत गेला आणि 31/3/2026 पर्यंत या माणसाला परत नोटीस आली, 3,65,784 रुपये भरा। 750 स्क्वेअर फूटच्या चाळीतल्या घराला जर या माणसाला महानगरपालिका एवढा टॅक्स लावत असेल, त्याचं कारण ते सांगतायत की आम्ही प्रत्येक थकबाकीला 2% चक्रीवाढ व्याज पद्धतीने व्याज लावत असतो। जगातील कोणताही पठाण, जगातला कोणताही व्याज सावकारीचा धंदा करणारा माणूस एवढं व्याज लावत नाही, तेवढं पुणे महापालिका सर्वसामान्य गोरगरिबांना लावते। आणि हाच टॅक्स त्यांनी बिल्डरांकडून वसूल करून दाखवावा, धनदानग्यांकडून वसूल करून दाखवावा, पुढाऱ्यांकडून करून दाखवावा। तिथं मात्र अभय योजना आणायची आणि त्यांना बिचाऱ्यांना माफ करायचं, किंवा त्यांना पहिलंच सांगून ठेवायचं की आम्ही अभय योजना नंतर आणू, सगळ्यांना टॅक्स एक्झेम्पशन देऊ, तोपर्यंत तुम्ही भरू नका। म्हणजे जे टॅक्स भरत नाहीत त्यांना तुम्ही माफ करणार आणि जे बिचारे मुलांचं शिक्षण बाजूला ठेवून पोटाला चिमटा घेऊन प्रामाणिकपणे काही ना काही टॅक्स भरायचा प्रयत्न करतात, त्यांना अशा मोठमोठ्या प्रकारच्या नोटीस आहेत। माझे पुणे महापालिकेला सूचना आहे, जे लोक टॅक्स उशिरा भरतात परिस्थितीनुसार त्यांच्यासाठी एकतर अभय योजना चालू करा किंवा मग आमच्यासारख्या धनदानग्यांसाठी योजना सुरू करा। आम्ही तुम्हाला ॲडव्हान्समध्ये टॅक्स भरून देऊ, करोड रुपये तुम्हाला भरून देऊ। तुम्ही आम्हाला दर महिना चक्रीवाढ व्याज पद्धतीनं जर इंटरेस्ट देणार असाल तर या पुण्यातील लाखो लोकांना आम्ही प्रेरित करू की तुम्ही पुणे महापालिकेला ॲडव्हान्समध्ये टॅक्स द्या आणि महिन्याला 2% चक्रीवाढ व्याज पद्धतीनं पैसे कमवा। जगातल्या कोणत्याही बँकेमध्ये एवढ्या वेगाने पैसे वाढू शकत नाहीत, एवढे तुम्हाला उत्पन्न मिळेल। मला वाटतं पालिकेच्या कमिशनर आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर तातडीनं निर्णय घेतला पाहिजे आणि या टॅक्सबद्दल चक्रीवाढ व्याज माफ करण्यासंदर्भात अभय योजना आणली पाहिजे। जे काय असेल तेवढं तुम्ही ॲक्च्युअल तुम्ही ते चार्ज करा आणि नागरिकांकडून वसूल करा, अन्यथा मग आम्ही जास्तीचे कर भरू आणि त्यासाठी एक भव्य मोर्चा सर्व टॅक्स पेअरच्या वतीनं काढू आणि ॲडव्हान्समध्ये 1-1, 2-2 मी तर 10 वर्षाचा ॲडव्हान्स टॅक्स देईल आणि मग तुम्ही मला चक्रीवाढ म्हणजे कुठलीही बँक तुम्हाला एवढे पैसे देऊ शकत नाही। 2% म्हणजे वर्षाला झाले किती? 28 ते 30%। एवढं तर शेअर बाजारात मिळत नाही, सोन्यामध्ये मिळत नाही, जमिनीमध्ये मिळत नाही।